नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. आज मी तुम्हाला भरलेली वांगी कशी बनवायची हे दाखवणार आहे. तशी तर खूप सोपी पद्धत आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भरलेली वांगी, वांग्याचा रस्सा, भरीत हे प्रकार बनले जातात. पण मी आज माझ्या पद्धतीने तुम्हाला भरलेली वांगी कशी बनवायची हे दाखवणार आहे. खूप कमी साहित्य लागतं, जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही. लग्नाच्या पंक्तीत तसेच रेस्टॉरंटमध्ये जसं भरलेलं वांग्याची चव असते ना, अगदी तसंच बनवून तयार होते. तुम्ही हे चपाती, भाकरी, भातासोबत खाऊ शकता. खूप छान अशी टेस्ट आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी ना हे 5 वांगी घेतलेली आहेत. तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार वांगी घेऊ शकता. आता इथे मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला वांगीना अशी कापून घ्यायची आहेत. असं मधोमधनं मी 4 अशा फोडी करणार आहे. आणि आतमध्ये आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे वांगं किडकं आहे का, कारण वांगं किडलेलं असेल तर त्याच्यामध्ये आळीही असू शकते. त्याच्यामुळे व्यवस्थित वांग्याला कापून बघून घ्यायचे आहे. आता इथे मी सर्व वांगी अशा प्रकारे कापून पाण्यामध्ये ठेवणार आहे. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत. आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे बघा शेंगदाणे भाजून झालेले आहेत. याच्यामध्ये ना मी आता एक छोटा चमचा तेल टाकून घेते आणि 1 मिनिटभर ना शेंगदाणे याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तेलामध्ये परतून घेतल्यामुळे छान अशी चव येते. शेंगदाणे छान असे परतून तेलामध्ये झालेले आहेत. आता याच्यामध्ये ना मी अर्धी वाटी खोबरेचा किस टाकून घेत आहे. सुक्या खोबऱ्याचा किस आहे, याच्याऐवजी तुम्ही खोबरे हे टाकू शकता. आता हे खोबरं पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेले आहे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे तीळ टाकलेले आहेत. तीळ पण आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व एकत्रित करून 1-2 मिनटं परतून घ्यायचे. खोबरं, तीळ आणि शेंगदाणे हे भाजून झालेले आहेत. आता आपण हे थंड करायला ठेवू. हे बघा किती छान असे खमंग भाजलेले आहेत. सुगंध पण छान असा येतोय. मिश्रण थंड झालेलं आहे. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत. मिरी, दालचिनी, 1 विलायची आणि धणे टाकलेले आहेत. आता आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा अशाप्रमाणे पेस्ट बनवून तयार होते. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 1 कांदा, 1 टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा टाकला. कोथिंबीर टाकून आता ही पण आपल्याला स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. याच्यामध्ये पण पाण्याचा वापर केलेला नाही. छान अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता जे आपण पहिले वाटण केलेलं होतं त्याच्यामध्ये मी काळा मसाला, धने पावडर, हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. हे आपण फक्त वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करत आहोत. त्याच्यामुळे मिठाचा वापर कमी केलेला आहे. आपण परत पण मीठ टाकणार आहोत. आता हा सर्व मसाला एकत्रित करून घ्यायचा आहे. वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. हे बघा किती छान असा मसाला आपला दिसत आहे. आता हे वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचे आहे. मसाला पूर्ण वांग्यामध्ये भरून घ्यायचा. अशा प्रकारे मी सर्व वांगी भरून घेतलेली आहेत. बघू शकता. आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल वापरायचं आहे. तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तेलाचा वापर करायचा. तेल गरम झाले का नाही हे आपण थोडीशी मोहरी टाकून चेक करू. तेल गरम झालेले आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे पण टाकलेला आहे आणि एक छोटंसं
तेजपत्ता पण टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये जी आपण वाटलेली पेस्ट होती ती टाकून घेऊ. तेलामध्ये पेस्ट व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. 1 मिनिटभर पेस्ट परतल्यानंतर बघू शकता पेस्टने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. आता याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि हा साठवणीतला काळा मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून घेतला. आणि 1 चमचा हा मी घरी बनवलेला मसाला आहे. या मसाल्यामुळे तुम्हाला कुठल्याही मसाल्याची गरज लागत नाही. तो पण 1 चमचा टाकून घेतलेला आहे. तुम्हाला या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की अपलोड करेन. आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. ग्रेव्हीला छान असे तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण भरलेली वांगी टाकून घेऊ. वांगी पण आपल्याला आता या मसाल्यामध्ये 1-2 मिनिटभर चांगली परतून घ्यायची आहेत. त्याच्यामुळे छान वांग्याला चव येते. वांगी अशी छान परतून झालेली आहेत. बघू शकता. आता याच्यामध्ये ना आपल्याला पाणी ओतून घ्यायचे आहे. वांगी भरून जो मसाला राहिला होता त्याच्यामध्ये मी पाणी मिक्स करून ओतून घेतले आहे. आणि आता याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे. वांगी भरताना पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ बघूनच टाकायचे आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटे आपल्याला वांगी शिजवून घ्यायची आहेत. 2 मिनिटे झालेले आहेत. वांगी चेक करू. आता वांगी व्यवस्थित परतून घ्यायची आहेत, म्हणजे दोन्ही साईडने शिजली जातात. किती छान अशी वांग्याची भाजी बनवून तयार आहे. बघू शकता सुंदर अशी भाजी दिसत आहे. आणि याच्यावरती परत आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे, ज्याच्यामुळे दोन्ही साईडने वांगी शिजली जातील. 2 मिनिटानंतर बघू शकता आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे. ग्रेव्हीला पण तेल सुटलेलं आहे. बघू शकता खूपच सुंदर अशी भाजी बनलेली होती. आणि आता आपण वांगी शिजली का हे चेक करू. हाताने चेक करायचं नाही. गरम असल्यामुळे चटका बसू शकतो. असं चमच्याने किंवा चाकूने चेक करायचं. आणि वांगी छान अशी शिजवून झालेली आहेत. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. खूपच टेस्टी अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते. बघू शकता किती सुंदर अशी भाजी बनवून तयार आहे. एकदम रेस्टॉरंट आणि लग्न पंक्तीत जशी भाजी होते ना तशी बनवून तयार होते. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ गार्निशिंगसाठी. दिसते ना एकदम हॉटेल स्टाईल सारखी आपली भरलेली वांग्याची भाजी. तर अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी, भातासोबत खाऊ शकता. तुम्हाला ही भरलेली वांग्याची भाजी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.